टायटॅनिकच्या अवशेषांच्या चौकशीत संशोधकांनी काहीतरी विचित्र लक्षात घेतले। जहाजाचा पुढचा भाग समुद्रतळावर आश्चर्यकारकपणे चांगला जतन झाला होता, पण मागचा भाग तो फारच खराब झाला होता आणि 2000 फूट लांब पडला होता। आता नक्कीच लोखंड आणि पोलाद पाण्याखाली 100 वर्षांनंतर गंजून जातात, पण जर दोन्ही टोकं त्याच जहाजाची होती आणि एकाच वेळी बुडाली तर ती इतकी वेगळी का दिसतात? काही तज्ञ आता मानतात की टायटॅनिकने त्या रात्री फक्त हिमनगाला धडक दिली नव्हती। त्यांना वाटते की आणखी काही घडले ज्यामुळे मागच्या भागाला जास्त नुकसान झाले। पण ते काय असू शकते? आजच्या वंडर फॅक्ट्सच्या भागात आपण टायटॅनिकच्या विनाशामागील अनुत्तरित रहस्याचा शोध घेत आहोत। 1912 साली टायटॅनिक आपत्ती पूर्ण अंधारात घडली। न्यूफाउंडलंडच्या किनाऱ्यापासून 700 किलोमीटर अंतरावर जहाजावर 2240 प्रवासी होते, त्यापैकी 1500 लोक वाचले नाहीत। बुडणारे म्हणून ओळखले जाणारे जहाज हळूहळू लाटांच्या खाली नाहीसे झाले, निसर्गाच्या शक्तीसमोर हतबल झाले। फक्त काही लोकांनीच प्रत्यक्षात काय घडले ते पाहिले, जे अटलांटिकच्या गारठलेल्या पाण्यात उडी मारून जगले। बर्फाच्या पर्वताशी झालेल्या धडकेतून बुडण्याच्या शेवटच्या क्षणांपर्यंत सर्व काही फक्त जगण्यासाठी झगडणाऱ्यांनीच पाहिले। RMS कार्पथिया, पहिले बचाव जहाज, टायटॅनिक बुडाल्यानंतर 1.5 तासांनी त्या ठिकाणी पोहोचले। सुदैवाने त्यांनी टायटॅनिक कडून आपत्कालीन सिग्नल पकडला होता, नाहीतर गारठलेल्या पाण्यात झगडणारे वाचू शकले नसते आणि ती शोकांतिका पूर्णपणे एक गूढच राहिली असती। सुरुवातीला तपासकर्त्यांना या आपत्तीचं कारण काय आहे हे माहित नव्हतं, परंतु नंतर वाचलेल्यांनी जहाज हिमनगाला धडकले होते असे उघड केले। तो दावा घटनास्थळी सिद्ध झाला। टायटॅनिकचा लाल रंग अजून लागलेला हिमनग आढळला। तपास सुरू राहिल्याने स्पष्ट चित्र समोर आलं। हिमनगाने जहाजाच्या उजव्या बाजूला 300 फुटांचा मोठा भोग पाडला होता। ते टायटॅनिकच्या एकूण लांबीच्या जवळपास 1/3 होतं, पूर्णपणे फाटलं होतं। दुसरीकडे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की टायटॅनिकला बुडायला जवळपास 2.5 तास लागले, पण तपासकर्त्यांच्या मते जर हिमनगाने खरोखर जहाजात 300 फुटांचं भोग केलं असतं तर टायटॅनिक तासात नाही तर मिनिटात बुडाला असता। पण त्यावेळी कोणालाच खरं सत्य माहित नव्हतं। खरंच काय घडलं हे समजण्यासाठी त्यांना अवशेष शोधावे लागले। टायटॅनिकचा शोध अनेक वर्षे सुरू राहिला। वेळ जसजसा गेला तसतसे रहस्य अधिक गहिरे झाले। त्याला 73 वर्षे लागली, पण अखेर टायटॅनिकचा अवशेष सापडला। जहाजाने मागे सोडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याची वेळ आली होती। अटलांटिकच्या 4000 मीटर खोलीत जहाज काळ्याकुट्ट अंधारात विसावले आहे। अनेक मोहिमा राबविण्यात आल्या, ज्यात बुडलेल्या जहाजाचे असंख्य चित्रे टिपली गेली। समुद्र संशोधक पॉल हेनरी नार्झोले यांनी 30 पेक्षा जास्त वेळा अवशेषाला भेट दिली, पण आश्चर्य म्हणजे त्यांना 300 फूट फाट्याचा कोणताही पुरावा कधी सापडला नाही। पण टायटॅनिकच्या या प्रोफाईल छायाचित्रात 30 फुटाचा भाग ठळकपणे दिसतो, ज्यातून काहीतरी आदळल्याचे सुचते। तो भाग फक्त 11 चौरस फुटांचा होता, पण तज्ञांच्या गणनेनुसार दर सेकंदाला 370 गॅलन पाणी आत शिरले असते। त्या वेगाने जहाज पूर्णपणे बुडण्यासाठी सुमारे 2.5 तास लागले असते। डोळसाक्षीदारांच्या मते टायटॅनिकला बुडायला इतकाच वेळ लागला म्हणून एक गूढ सुटले। टायटॅनिकला 300 फुटाची फट नव्हती, फक्त 30 फुटाची भगदाड होती। पण हेच एकमेव गूढ नव्हते, अजून बरेच उलगडायचे बाकी होते। आणि त्या 2 भागांमधल्या मोठ्या फटीचे कारण काय होते? उत्तर मिळवण्यासाठी त्यांनी प्रगत सोनार स्कॅनिंग तंत्रज्ञानाचा आधार घेतला। ROVंनी अवशेषांच्या ठिकाणाचे लाखो फोटो घेतले। 3 आयामी मॉडेल तयार करण्यासाठी त्या प्रतिमा संगणक ग्राफिक्स वापरून एकत्र करण्यात आल्या। त्या मॉडेलने असे तपशील दाखवले जे त्या खोलीत साधारण कॅमेऱ्याने किंवा माणसाने पाहणे अशक्य होते। त्रिमितीय मॉडेलनुसार 399 फूट लांबीचा मागचा भाग, त्याचे डेक्स एकमेकांवर दुमडलेले दिसतात, जणू जहाज कागदाचे होते, स्टीलचे नव्हते। जहाजाचे तुकडे तुटून समुद्रतळावर पसरले होते। फक्त 2 प्रचंड इंजिने, प्रत्येकी घराएवढी,
अजूनही जोडलेली आहेत, पण मॉडेलमध्ये अजून एक महत्त्वाचा तपशील दडलेला आहे. 110 वर्षांपूर्वी जहाजाचा मागचा भाग समुद्रतळावर आपटला तेव्हा आजही दिसणारे व्रण राहिले. हे खुणा, ज्या फक्त त्रिमितीय मॉडेलमध्ये दिसतात, दाखवतात की जहाजाचा मागचा भाग उलट दिशेने फिरत होता. या खुणांवरून शास्त्रज्ञ अंदाज लावतात की जहाजाचा मागचा भाग ताशी 80 किलोमीटरच्या अफाट वेगाने पाण्यात शिरत होता. जहाजाचा मागचा भाग त्या वेगाने बुडत असताना पाण्याच्या जोराने सैल भाग तुटून गेले आणि जेव्हा ते 4 किलोमीटर खोल समुद्रतळावर आपटले तेव्हा सर्व डेक एकमेकात कोसळले. दुसरीकडे जहाजाच्या पुढच्या भागाला हायड्रोडायनॅमिक रचना होती, जी पाण्यातून गुळगुळीतपणे कापण्यासाठी बनवलेली होती. जसे जहाज पुढे जाताना पाण्यातून वाट काढते तसंच. म्हणूनच पुढील भाग मागील भागासारखा फिरला नाही आणि पाण्याचा दाब त्याला तसाच थेट बसला नाही. शेवटी टायटॅनिक बुडाल्याला 110 वर्षे झाल्यावरचे आणखी एक रहस्य उलगडले आहे. पण अजून एक महत्त्वाचा प्रश्न शिल्लक आहे, जहाज 2 तुकडे कधी झाले? तुम्हाला माहित असेल की प्रत्यक्षदर्शींनी जहाज फुटल्याचे सांगितले होते. खूप वर्षांपर्यंत असे मानले जात होते की टायटॅनिक बुडण्यापूर्वी तुटले होते. ते अर्धसत्य आहे, पण पूर्ण कहाणी नाही. सुरुवातीला पुढचा भाग पाण्याने भरला आणि पृष्ठभागाखाली बुडाला, ज्यामुळे संपूर्ण वजन मागील भागावर आले. जहाजाच्या मध्यभागाने तेवढं वजन सहन करू शकलं नाही आणि ते 2 भागात फुटलं. पण सोनार स्कॅनिंग मधून मिळालेलं त्रिमितीय मॉडेल वेगळी कहाणी सांगतं. टायटॅनिकच्या आत असंख्य वस्तू समुद्रतळावर विखुरलेल्या आहेत. कॉफीचे कप, जेवणाच्या ताट्या, झुंबर, डेक बेंच आणि वैयक्तिक वस्तू. या वस्तूंपैकी 90% मागच्या भागात सापडल्या. 10,000हून अधिक तुकडे सुमारे 3.2 चौकी क्षेत्रात पसरले आहेत. हे अवशेष जर पृष्ठभागावर तरंगणाऱ्या पुढच्या भागातून आले असते तर या वस्तू अधिक मोठ्या क्षेत्रात विखुरल्या गेल्या असत्या. तुम्ही या अॅनिमेशन मध्ये पाहू शकता. तज्ञांचा विश्वास आहे की जहाजाचा हा भाग पृष्ठभागाजवळ तुटला आणि समुद्राच्या तळाशी धडकण्याआधी पुढच्या भागापासून वेगळा झाला. ते फिरून दिशा बदलल्यावर ते 2000 फूट दूर कोसळले. आज RMS टायटॅनिक जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाला आहे. शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की खोल समुद्रात ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी आहे, म्हणूनच विघटन इतके धीमे आहे. परंतु गंजाचे नमुने दाखवतात की ऑक्सिजनने अजूनही जीवाणूंची वाढ सुरू केली आहे. या गतीने तज्ञांचे म्हणणे आहे की जहाजाचे मजले पुढील काही वर्षात एकावर एक कोसळतील आणि टायटॅनिक अखेरीस आपले मूळ रूप कायमचे गमावेल. आम्हाला आशा आहे की तुम्ही या वंडर फॅक्ट्सचा भाग एन्जॉय केला असेल. तुम्हाला काय वाटले ते खालील कमेंट्स मध्ये आम्हाला कळवा. जर तुम्हाला हे आवडले असेल तर जरूर शेअर करा आणि अशाच भन्नाट व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.